आपण याआधी सुद्धा ब्रीदिंग एक्सरसाइजवरती व्हिडिओ बनवलेले आहेत, पण तरीही आत्ता पुन्हा एकदा ब्रीदिंग म्हणजे काय किंवा ब्रीदिंगचे फायदे काय आहेत ह्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवून घेऊन आली आहे. तर ब्रीदिंग एक्सरसाइज आपण केल्यामुळे ना सगळ्यात चांगला इफेक्ट आपल्या मनावरती पडतो, आपल्या शरीरावरती पडतोच, पण आपण आपल्याला जर कोणत्या अतिविचार असतील, कोणत्या गोष्टींचे अति कुठले तरी थॉट्स असतील तर हे कंट्रोलमध्ये येतात. आपण बॅलन्स आयुष्य जगायला लागतो. ब्रीदिंग एक्सरसाइज आपण 3 टप्प्यांमध्ये करतो. लाँग ब्रीदिंग, बॉक्स ब्रीदिंग आणि डीप ब्रीदिंग. तर लाँग ब्रीदिंग म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा श्वास घेता, इनहेल, त्यावेळेला 2 मिनटं होल्ड करून ठेवायचं आणि श्वास घेताना तुम्हाला निदान 4 सेकंद 5 सेकंद तरी लागले पाहिजे. हळू श्वास घ्यायचा, होल्ड करायचं आणि सोडून द्यायचं, एक्झेल करायचं. तुम्ही श्वास घेताना जितका वेळ लावला आहात त्यापेक्षा जास्त वेळ श्वास सोडताना लावायचा आहे, म्हणून त्याला आपण लाँग ब्रीदिंग म्हणतो. म्हणजे बघा हा, इनहेल, होल्ड, एक्झेल. ही ब्रीदिंग एक्सरसाइज रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपण केली पाहिजे. त्यानंतर दुसरी येते बॉक्स ब्रीदिंग. बॉक्स ब्रीदिंगमध्ये काय करतो आपण, इनहेल करतो, होल्ड करतो, एक्झेल करतो आणि पुन्हा होल्ड करतो. म्हणजे बघा, इनहेल, होल्ड, एक्झेल, होल्ड, ह्या अशा पद्धतीनं. त्यानंतरची ब्रीदिंग एक्सरसाइज आहे डीप ब्रीदिंग. डीप ब्रीदिंगमध्ये पण इनहेल डीप करायचं आणि एक्झेल पण डीप करायचं. आता ह्या एक्सरसाइजने ना आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती फरक पडतोच, पण सोबत आपलं जे हार्टचे इश्यूज असतात किंवा आपल्याला थोडंसं चालल्यावरती पण आपल्याला दम लागत असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी ना कवर होतात ह्यामध्ये. त्यामुळे ब्रीदिंगवरती जितकं लक्ष द्याल तितकं चांगलं असतं. त्यानंतर आपण योग जेव्हा करतो त्यावेळेला पण आपण ब्रीदिंगवरती जास्त फोकस करून योग करतो. योग करताना कुठली पण मुवमेंट आपण करत असतो त्यावेळेला इनहेल, एक्झेल हे कुठल्या पद्धतीनं करतो हे फार इम्पॉर्टंट असतं. कारण योग हा फक्त बॉडीवरती नाही तर मनावरती पण इफेक्ट करतो. आणि आपण ना ज्या वेळेला ब्रीदिंगवरती लक्ष देतो ना त्यावेळेला आपण अवेअर असतो. त्यामुळे ह्या एक्सरसाइज करा डेली आणि आपल्या आयुष्यामध्ये फरक तुम्हाला जाणवेल.